या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आयोजित सद्भावना पदयात्रा रविवारी दिनांक 4 मे ते सोमवारी 5 मे रोजी महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीतला, प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरचे खासदार प्रणिती शिंदे आणि इतर नेते मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत नरसिंह मंदिर पोखर्णी ते परभणी पर्यंत आयोजित केले होते। काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या या सद्भावना पदयात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील समाज एकोप्याचे राहील व त्याचा परिणाम महाराष्ट्रातील येणाऱ्या गुंतवणुकीस मदतगार होईल व महाराष्ट्राची आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक परिस्थिती सुधारेल आणि महाराष्ट्र पुन्हा गतवैभव प्राप्त करेल। सद्भावना यात्रा महाराष्ट्राला आमूलाग्र बदल घडवून महाराष्ट्राचे सामाजिक गतवैभव पुन्हा प्राप्त करून देईल, तसेच लोकशाही मूल्य आणि जनतेच्या प्रश्नावर आधारलेल्या जन आंदोलन संदेश देत यापुढे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आंदोलन करण्यापेक्षा लोकांच्या घरोघरी जाऊन जागृती करणे गरजेचे आहे। आज संविधानाला सर्वात जास्त धोका भाजपकडून आहे। भाजप नेते नेहमी संविधान बदलण्याची भाषा करतात। देशाचे गृहमंत्री भर संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा तिरस्कार करतात। सर्वसामान्य जनता या सरकारचा वैतागलेली आहे। शेतकरी त्रस्त आहेत, म्हणून काँग्रेस पक्ष जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरली आहे। महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीतला, प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार प्रणिती शिंदे, विधिमंडळातील काँग्रेसचे पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार चंद्रकांत हांडोरे, माणिकराव ठाकरे, वरपुडकर, राहुल बोंद्रे, आरिफ नसीम खान, व्यंकटेशजी, कुणाल चौधरी, रवींद्र चव्हाण यांच्यासह नागरिक बंधू भगिनी, हजारो पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते। तुम्ही एक नवीन आंधी घेऊन महाराष्ट्रात आलाय, काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला आहे। हीच ती वेळ आहे। कोणी ना कोणीतरी कोणाच्या तरी घरात वाट पाहतंय। आज जेव्हा आपण तळागाळात फिरतो तेव्हा लोक म्हणतात आम्ही वैतागलो। खरं तर कालच मी म्हणत होती की लोकसभेच्या वेळेस ते लोकसभेची निवडणूक ना भूतो ना भविष्य अशी ती निवडणूक होती। एवढ्या वर्षात पहिल्यांदा अशी निवडणूक झाली। सत्ताधारी पक्ष एकीकडे, सत्ताधारी पक्षांनी साम दाम दंड, ईडी, भीती, पैसे सगळ्या गोष्टीचा वापर केला, पण तरी विजय लोकशाहीचा झाला, तरी विजय संविधानाचा झाला। कारण का ती निवडणूक लोकांनी ताब्यात घेतली आणि नेमकं ते बघूनच भारतीय जनता पार्टीला जाग आली आणि विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी ईव्हीएमचा घोटाळा आपल्यामध्ये आणला आणि तो मोमेंटम जो आहे तो लोकांमध्ये अजूनही आहे। लोक अजूनही वाट पाहतायत की काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता माझ्या घरापाशी कधी येतोय। फक्त कलेक्टर ऑफिसच्या बाहेर मोर्चेबाजी बंद। आता आपण सगळे लोकांच्या घरोघरी जाऊन लोकांना साथ देण्याची गरज आहे। लोकांना अजून काय पाहिजे मला सांगा। आज आपण संविधान बचाव यात्रा या ठिकाणी काढली। सर्वात जास्त खतरा ज्या देशामध्ये संविधानाला कोणापासून जर असेल तर तो भारतीय जनता पक्षाकडून आहे। ज्या पक्षाचे गृहमंत्री राज्यसभेत उभे राहून बोलतात की आंबेडकर 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 ये फॅशन हो गया है, ह्याच्यापेक्षा मोठा तिरस्कार या देशात संविधानाचा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा काय असू शकतो मला सांगा। रक्त पेटून उठायला पाहिजे। उशकाल होता होता काळ रात्र झाली, चला पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली। आता ती वेळ आहे। योजना जी प्रत्येक गावोगावी आहे त्या ग्राम सडक योजना बंद केल्या आहे। तुमच्या माहितीसाठी या सरकारने गेले 1.5 वर्षात महाराष्ट्रातून एक पण नवीन प्रस्ताव केंद्र सरकारकडे महाराष्ट्र ग्राम सडक योजनेचा गेला नाहीये। जसं पीएम किसान योजना हळूहळू बंद करतात, तसं प्राईम मिनिस्टर ग्राम सडक योजना आणि पाणंद रस्त्याची पण योजना त्या ठिकाणी बंद करतात। शेतकऱ्यांना एवढा म्हणजे शेतकऱ्यांवर आता तर पाणी नाही तुम्ही म्हणाला, जसं तुमचं मराठवाड्यात परिस्थिती आहे तशी आमची सोलापुरात परिस्थिती आहे। दुष्काळात पेरावा महिना। आज सरकार नेमकं करताय तरी काय? कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये। सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर, परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम। आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील। इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये
पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, अरमानी, एपी, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर.